Hello, all of you. Good morning. Today we start from page number 18. Page number 18. Unit number 1.4. Miss Slippery. Unit number 1.4. The name of the lesson is Slippery. Miss Slippery. Part 1. Page number 18. Part 1. Open your textbook. सगळ्यांनी पुस्तकं उघडा. पान नंबर 18. Unit number 1.4. Miss Slippery. Part 1. पहिला भाग. Now let's start from the passage number 2. दुसरा पॅसेज पासून आपण सुरुवात करणार होतो. Yesterday we completed the passage number 1. Today we start from passage number 2 on page number 18. पान नंबर 18 वरचा पॅसेज दुसरा, मिस स्लिपरी. I will read the whole passage. Passage number 2. दुसरा पॅरेग्राफ मी पूर्ण वाचतो आहे. सगळ्यांचं लक्ष पुस्तकात पाहिजे. Okay, now listen carefully. Some girls laughed loudly. The teacher thought that I had dropped the notebook on purpose. She started me with an all-devouring look. Go and stand near your seat, she yelled. I kept standing, punished for the whole period. Now in the first passage, we saw that in the first period of Saily's school, कालच्या तासाला आपण असं बघितलं, सायली जेव्हा वेन सायली वेंट टू स्कूल अँड वेन ही एंटर इन द क्लास, हर फर्स्ट पिरियड वॉज इंग्लिश पिरियड. हर क्लास टीचर टोल्ड ऑल द स्टुडंट्स टू टेक आउट द कंपोजिशन बुक. कालच्या पिरियडला आपण असं बघितलं की सायली शाळेत गेल्यावर तिच्या शिक्षकांनी तिला कंपोजिशन नोटबुक काढायला सांगितली. बट instead composition book she kept the mathematics book. She took out the mathematics books. तिने गणिताची वही काढल्यामुळे तिची टीचर तिच्यावर रागवली आणि तिला तिच्याकडे बोलवल्यावर रागाने भागत असल्यामुळे तिची चुकून वही, सायलीची वही टीचरांच्या पायावर पडली. देन व्हॉट हॅपन नेक्स्ट? व्हेन सायलीज नोटबुक फेल ऑन हर टीचर्स फीट. सायलीची नोटबुक जेव्हा तिच्या शिक्षकांच्या पायावर चुकून पडली तेव्हा काय घडलं बघा. नाऊ व्हॉट हॅपन नेक्स्ट? सम गर्ल्स लाफ लाऊडली. काही मुली मोठ्याने हसल्या, फिदी हसल्या. द टीचर थॉट दॅट आय हॅड ड्रॉप द नोटबुक ऑन पर्पज. अकॉर्डिंग टू टीचर, शी थॉट सायली ड्रॉप्ड हर नोटबुक बाय पर्पज ऑन हर फीट. सायलीच्या टीचरला असं वाटलं की हिने मुद्दाम आपल्या पायावर तिची वही पाडलेली आहे. She stared at me with an all-devouring look. She stared at me. ती माझ्याकडे रागवून बघत होती. All-devouring look. A frightening look. तिची नजर जी होती, ही नजर घाबरवणारी दृष्टी होती. तिची नजर कशी होती? घाबरवणारी होती. All-devouring म्हणजे all frightening look, घाबरवणारी दृष्टी तिची होती. Go and stand near your seat, she yelled. Sally's teacher told her that गो अँड स्टँड नियर युअर सीट. तिच्या शिक्षकाने तिला सांगितलं की जा, तुझ्या जागेवर जाऊन उभी राहा. शी इल्ड. इल्ड म्हणजे ओरडली, किंचाळली. आय केप्ट स्टँडिंग, पनिश्ड फॉर द होल पिरियड. मीन्स सायली केप्ट स्टँडिंग फॉर द होल पिरियड बिकॉज शी वॉज पनिश्ड बाय हर टीचर. तिच्या शिक्षकेने तिला शिक्षा केली होती संपूर्ण पिरियडभर उभं राहण्याची. पनिश्ड द होल पिरियड. केप्ट स्टँडिंग, संपूर्ण तासभर उभी राहायची शिक्षा तिला दिली. नाउ पॅसेज नंबर 3. नाउ दिस इज अ व्हेरी कॉमन फॅक्टर. दिस इज अ व्हेरी कॉमन इन्सिडन्स दॅट्स हॅपन इन अवर डे टू डे लाईफ इन अवर स्कूल. आता हा जो प्रसंग घडला, शिक्षकांनी एखाद्या मुलीला किंवा मुलाला लागल्यावर बाकीची मुलं मुली हसतात, तसं इथे सायलीबाबत घडलेलं आहे. नाउ पॅसेज नंबर 3. तिसरा पॅसेज पूर्ण वाचतोय, लक्ष पुस्तकात द्या. द नेक्स्ट वॉज हिस्ट्री क्लास अँड माय फेवरेट सब्जेक्ट. द टीचर हॅड आस्क्ड अस टू मेमराइज द कॉजेस अँड इफेक्ट्स ऑफ द बॅटल ऑफ पानिपत.
I was well prepared. She began testing all of us one by one. When my turn came, I went blank. The teacher gave me a stern stare while I stood there still with my head hanging down in shame. Now the third period was the history period. The next was history class. जी सायलीचा नंतरचा तिसरा पिरियड होता. हिस्ट्री म्हणजे इतिहासचा पिरियड होता. अँड हिस्ट्री वॉज हिज फेवरेट सब्जेक्ट. हिस्ट्री वॉज द सायलीज फेवरेट सब्जेक्ट. फेवरेट म्हणजे आवडता विषय होता. सायलीचा इतिहास हा आवडता विषय होता. The teacher had asked us to memorize the causes and effects of the Battle of Panipat. This was the homework for all students. म्हणजे शिक्षकांनी त्यांना काय होमवर्क दिला होता? टू मेमराइज द कॉजेस अँड इफेक्ट्स ऑफ द बॅटल ऑफ पानिपत. टू मेमराइज म्हणजे पाठ करून येणे. मेमराइज म्हणजे पाठ करून येणे. व्हॉट इज द मेमराइज? कॉजेस अँड इफेक्ट्स ऑफ द बॅटल ऑफ पानिपत. कॉजेस कारणे, कॉजेस म्हणजे कारण, आणि इफेक्ट्स म्हणजे परिणाम. कशाचे? द बॅटल ऑफ पानिपत. पानिपतच्या युद्धाची कारणे आणि परिणाम हा त्यांना गृहपाठ होमवर्क दिलेला होता. मेमराइज म्हणजे पाठ करून येणे. कॉजेस ऑफ इफेक्ट्स, कॉजेस अँड इफेक्ट्स ऑफ बॅटल ऑफ पानिपत. बॅटल म्हणजे युद्ध. पानिपत इथे घडलेल्या युद्धाची कारणे आणि परिणाम. पानिपतचं युद्ध का घडलं आणि त्याचे परिणाम काय झाले हे त्यांना पाठ करून यायला सांगितलेलं होतं. I was well prepared means Saili was well prepared. Saili was memorized the causes and effects of the Battle of Panipat. सायलीने चांगल्या प्रकारे तयारी करून आलेली होती. She began testing all of us one by one means Saili's teacher began testing all the students one by one. सायलीच्या शिक्षकांनी प्रत्येकाची तोंडी परीक्षा घ्यायचं ठरवलं, वन बाय वन, एक एक करून. When my turn came means Saili's turn came, what happened? I went blank means Saili went blank, could not remember anything. Went blank means could not remember anything, म्हणजे काहीही आठवलं नाही. जेव्हा सायलीची पाळी आली तेव्हा सायलीला काहीही आठवलं नाही. द टीचर गेव मी अ स्टर्न स्टेअर. स्टर्न म्हणजे स्ट्रिक्ट. स्टर्न स्टेअर. सायलीच्या शिक्षकांनी तिच्याकडे अतिशय रोखून पाहिलं. स्टर्न स्टेअर. स्टर म्हणजे कठोर, कडक. स्टेअर म्हणजे दृष्टी. कठोर नजरेने सायलीच्या शिक्षण तिच्याकडे बघितलं. स्टर्न, STERN. स्टर मीन्स स्ट्रिक्ट म्हणजे कठोर किंवा कडक. स्टेअर म्हणजे दृष्टी, नजर. व्हाईल आय स्टूड देअर स्टील विथ माय हेड हँगिंग डाऊन इन शेम. व्हाईल आय स्टूड मीन्स इन द मीन व्हाईल साईड इज स्टूल देअर स्टिप. स्टिप म्हणजे अतिशय कडक. नॉट मुव्हिंग. स्टिप म्हणजे नॉट मुव्हिंग, ताट ती उभी होती. स्टील म्हणजे शांत उभी होती. विथ माय हेड हँगिंग डाऊन म्हणजे खाली मान घालून, लाजेने किंवा शर्मेने खाली मान घालून तिथे ती उभी होती. आय स्टूड मीन्स सायली स्टूड देअर स्टील विथ हर हेड हँगिंग डाऊन. खाली मान घालून लाजेने ती खाली उभी होती. तिला लाज वाटत होती की आपण विसरून गेलो म्हणून. हां, पुढे बघा. पॅसेज नंबर 4. आय विल रीड द होल पॅसेज. पूर्ण पॅसेज वाचतोय, सगळ्यांचं लक्ष पुस्तकात पाहिजे. नो व्हॉट हॅपन. व्हॉट इज द रिझन ऑफ सायलीज अपसेटनेस. सायली अपसेट का राहायची किंवा तिचं लक्ष का लागत नव्हतं. व्हाय शी वॉज नॉट कॉन्सन्ट्रेट इन द क्लास अँड इन एनिव्हेअर. सायलीचं लक्ष का लागत नव्हतं, ती अपसेट का व्हायची, याची कारणं या पॅसेजमध्ये दिलेली आहेत. Now listen carefully. I will read the whole passage. Mama and Papa continued their never-ending tips. Papa used every opportunity to express his annoyance. Mama, on her part, did not allow any such occasion to slip without turning it into a vociferous quarrel. The quarrel was between the two, but the punishment inevitably descended on a third one, that is me at school. Wherever and whenever I heard raised voices, I felt as if Mama and Papa were quarreling sometime, even in the midst of silence. Mama's scream came piercing through my ears.
And whenever I heard Mama's high pitched yells, my legs quivered. Now, Mama and Papa continued their never-ending tips. नेव्हर एंडिंग न संपणारे टिप्स. अ स्लाइट आर्ग्युमेंट म्हणजे वादावादी भांडणं. टिप्स. मम्मा अँड पापा कंटिन्यूड म्हणजे सायलीच्या वडिलांचं. मम्माज पॅरेंट्स कंटिन्यूड देअर नेव्हर एंडिंग टिप्स. न संपणारी भांडणं. न संपणारी भांडणं. टिप्स. TISS. स्लाइट आर्ग्युमेंट सारखे वाद करणे. सायलीच्या वडिलांचं आणि आईचं रोजच न संपणारं भांडण हे सुरू असे. मम्मा अँड पापा कंटिन्यूड नेव्हर एंडिंग न संपणारे टिप्स. कुरबुरी क्षुल्लक कारणावर भांडण करणे. कुरबुरी. टिप्स म्हणजे काय? कुरबुरी. देन व्हॉट हॅपन? पापा युज्ड एव्हरी ऑपॉर्च्युनिटी टू एक्सप्रेस हिज अनॉयन्स. पापा युज्ड एव्हरी ऑपॉर्च्युनिटी. तिचे वडील एकही संधी सोडत नव्हते. नेव्हर. पापा युज्ड एव्हरी ऑपॉर्च्युनिटी म्हणजे ते सगळ्या संधी घेत होते. एव्हरी ऑपॉर्च्युनिटी टू एक्सप्रेस हिज अनॉयन्स. अनॉयन्स फिलिंग ऑफ बिईंग अँग्री म्हणजे राग, संताप. ते संताप व्यक्त करण्याचं ती एकही संधी सोडत नव्हते. सायलीज फादर डिडंट लूज टू एक्सप्रेस हिज अनॉयन्स. ते भांडणाची किंवा राग संतापाची एकही संधी सोडत नव्हते. ममा ऑन हर पार्ट म्हणजे तिच्या बाजूने आई डिड नॉट अलाउ एनी सच ऑकेजन टू स्लीप विदाउट टर्निंग इट इन टू अ व्होसिफिरस क्वारल. ममा ऑन हर पार्ट सायलीचे तिच्या बाजूने डिड नॉट अलाउ एनी सच ऑकेजन म्हणजे ती सुद्धा एकही प्रसंग सोडत नव्हती. ऑकेजन म्हणजे प्रसंग. टू स्लीप. टू स्लीप मीन्स लिव्ह. इथे याचा अर्थ आहे टू स्लीपचा इथे अर्थ आहे सोडणे. इथे याचा अर्थ आहे सोडणे. लिव्ह. LEAV. एकही प्रसंग सोडत नव्हते. विदाउट टर्निंग इट इन टू अ व्होसिफिरस कॉरल. व्होसिफिरस नॉयझी अँड फोर्सफुल इन एक्सप्रेसिंग वन्स फिलिंग. नॉयझी म्हणजे मोठ्याने. व्होसिफिरस नॉयझी अँड फोर्सफुल इन एक्सप्रेसिंग वन्स फिलिंग. आरडाओरडीने किंवा तावातावाने भांडण. व्होसिफिरस म्हणजे आरडाओरडीने किंवा तावातावाने. तिची आई सुद्धा एकही संधी तावातावाने भांडण्याची सोडत नव्हती. व्होसिफिरस म्हणजे तावातावाने आरडाओरडी करणे. कॉरल म्हणजे भांडण. दोघांचं भयानक तावातावीने मोठ्या मोठ्याने भांडण व्हायचं. द कॉरल वॉज बिटवीन द टू मीन्स द कॉरल वॉज हेल्ड इन फादर अँड मदर ऑफ सायली. सायलीच्या आईवडिलांमध्ये भांडण व्हायचं. बट द पनिशमेंट इन्व्हिटेबली डिसेंडेड ऑन अ थर्ड वन. पनिशमेंट म्हणजे शिक्षा. पनिशमेंट म्हणजे काय? शिक्षा. इन्व्हिटेबली म्हणजे सर्टेनली म्हणजे खरोखरच. इन्व्हिटेबली म्हणजे सर्टेनली खरोखरच. द पनिशमेंट इन्व्हिटेबली INEVITABLY इन्व्हिटेबली म्हणजे खरोखरच सर्टेनली. डिसेंडेड ऑन अ थर्ड वन. डिसेंडेड खाली येणे किंवा जाणे. परिणाम कोणावर व्हायचा? शिक्षा कोणाला व्हायची? तर कम ऑर गो डाऊन. डिसेंडेड म्हणजे काय? कम ऑर गो डाऊन खाली येणे. ऑन अ थर्ड वन परिणाम कोणावर व्हायचा? तर तिसऱ्या माणसावर व्हायचा म्हणजे सायलीवर त्याचा परिणाम व्हायचा. दॅट इज मी ॲट स्कूल. सायली शाळेत जायची तर बिचारा सायलीवर त्या दोघांच्या भांडणाचा अतिशय परिणाम व्हायचा. Wherever and whenever I heard raised voices. According to Saili, whenever and wherever she goes, when she heard her raised voices. जेव्हा केव्हा जिथे कुठे ती जायची आणि जेव्हा केव्हा ती मोठा आवाज ऐकायची. I felt as if mama and papa. तिला असं वाटायचं. She felt that if mama and papa were quarreling sometimes, even the midst of the silence. जेव्हा केव्हा जिथे जिथे ती एकटी असायची तेव्हा तिला असं वाटायचं. जर तिने एखादा मोठा आवाज ऐकला तर तिला असं वाटायचं की आपले आईवडीलच भांडतायत असं तिला भास व्हायचा. जेव्हा ती एकटी असायची जिथे कुठे ती एकटी असायची आणि तिथे जर तिने मोठा आवाज ऐकला असेल तर तिला असं वाटायचं की आपले आईवडीलच भांडतायत असा तिला भास व्हायचा. इवन द मिड्स ऑफ द सायलेन्स.
एखाद्या शांतपणे तिथं कधी बसलेली असेल आणि जर तिला एखादा मोठा आवाज ऐकू आला असेल तर तिला असं वाटायचं की आपले आईवडील भांडतायत. ममा स्क्रीम केम पिअर्सिंग थ्रू माय इयर्स. ममा स्क्रीम म्हणजे आईचं ओरडणे, स्क्रीम म्हणजे ओरडणे, किंचाळ्या मारणे. केम पिअर्सिंग, केम पिअर्सिंग भेदून जाणे, PIERCING, केम पिअर्सिंग थ्रू माय इयर्स. आईचा मोठा आवाज, किंचाळ्यांचा आवाज माझा कान भेदून जात आहे असं तिला वाटायचं. अँड व्हेन एव्हर आय हर्ड ममाज हाय पिच इल्स माय लेग्स क्विव्हर्ड. अँड व्हेन एव्हर आय हर्ड ममाज हाय पिच इल्स. आणि जेव्हा केव्हा ती तिच्या आईचा उच्च स्वरातला हाय पिच म्हणजे जोरदार, हाय पिच म्हणजे मोठ्याने जोरदार, इल्स म्हणजे किंचाळी किंवा ओरडणे, जेव्हा केव्हा ती तिच्या आईचा मोठा किंचाळणारा आवाज ऐकायची, हर लेग्स क्विव्हर्ड, QUIVERD, क्विव्हर्ड, शुक ऑर ट्रेम्बल, तिचे पाय थरथर कापायचे. सायलीज लेग्स वेअर क्विव्हर्ड, QUIVERD, क्विव्हर्ड म्हणजे काय, थरथर कापायचे, कंप पावायचे किंवा थरथर कापायचे पाय, बिकॉज शी वॉज फ्रायटन्ड. नाउ नेक्स्ट पॅसेज. One day I was coming down the school stair. Now what happened in the school one day? एका दिवशी शाळेत काय घडलं बघा. One day I was coming down the school stairs. Somebody from the top gave a frantic scream. I fell and came tumbling down about 7 steps. My elbows and knees were badly bruised. My new frock was torn at the seams. When I reached home, Mama shouted, I'm sick of you. When will you stop making me pay through my nose for such extravagant losses? Now what happened one day? One day I was coming down the school stairs. Means in her school, in Saily's school, Saily was coming down from the school stairs. शाळेत एका दिवशी काय घडलं, शाळेमध्ये सायली एकदा जिन्यावरून खाली उतरत होती. कमिंग डाऊन फ्रॉम द स्कूल स्टेअर्स, शाळेच्या जिन्यावरून खाली उतरत होती. स्कूल स्टेअर्स म्हणजे जिना. समबडी फ्रॉम द टॉप गेव अ फ्रँटिक स्क्रीम. समबडी मीन्स कोणीतरी, फ्रॉम द टॉप म्हणजे वरतून, जिन्याच्या वरतून कोणीतरी फ्रँटिक स्क्रीम, FRANTIC, फ्रँटिक इन एक्स्ट्रीम फिअर, कोणीतरी मोठी घाबरणारी आरोळी मारली, किंचाळी मारणी. फ्रँटिक म्हणजे इन एक्स्ट्रीम फिअर म्हणजे आकांताचा, वेडा पिसा होणारा आवाज कोणीतरी वरतून काढला. स्क्रीम म्हणजे ओरडले. आय फेल अँड केम थंबलिंग डाऊन अबाउट 7 स्टेअर्स. आय फेल अँड केम थंबलिंग डाऊन. आय फेल मीन्स सायली फेल डाऊन अँड शी केम डाऊन अबाउट 7 स्टेप्स. थंबलिंग डाऊन घरंगत खाली येणे, TUMBLING. थंबलिंग डाऊन म्हणजे घरंगत खाली येणे. When she heard a frantic scream, Saily fell down about 7 steps. Saily घरंगत खाली आली. Then what happened? My elbows and knees were badly bruised. Means Saily's elbows and knees. Elbows म्हणजे हाताची कोपरं. And knees म्हणजे आपले गुडघे. Were badly bruised. म्हणजे तिला चांगलंच खरचटलं होतं. ब्रूज म्हणजे जखम झाली होती. तिच्या कोपरांना आणि गुडघ्यांना चांगल्या प्रकारे जखम झाली होती, खरचटलं होतं. सायलीज एल्बोज अँड नीज वेअर बॅडली ब्रूज. अतिशय तिला खरचटलं होतं, जखमा झाल्या होत्या. माय न्यू फ्रॉक वॉज टॉर्न ॲट द सीम्स. इन स्कूल ऑन दॅट डे शी वेअर अ न्यू फ्रॉक अँड हर न्यू फ्रॉक वॉज टॉर्न ॲट द सीम. सीम म्हणजे शिवण. सायलीचा नवीन शिवलेला फ्रॉक हा नेमका त्या दिवशी तिने घातला होता आणि तो त्याच दिवशी फाटला. सीम वॉज टॉर्न, टॉर्न म्हणजे फाटला. ऑन द सीम म्हणजे शिवणीवर फाटला, जिथे आपण आपली टीप असते, शिवण मारलेली असते, त्याच्यावर तो नेमका तिचा नवीन फ्रॉक फाटला होता. व्हेन आय रिच्ड होम मम्मा शाउटेड आय एम सिक ऑफ यू. व्हेन सायली रिच होम, मम्मा शाउटेड मीन्स ती जेव्हा घरी पोहोचली तेव्हा तिच्यावर तिच्या ओरडली. शाउटेड म्हणजे ओरडली, रागावली. आय एम सिक ऑफ यू, मी तुला अतिशय बोर झाली, मी तुझ्या आता कंटाळली तुला आता. वेन विल यू स्टॉप मेकिंग मी पे थ्रू माय नोज फॉर सच एक्स्ट्रा वॅगन लुजेस. तुझ्या या अशा फालतू गोष्टीवर खर्च करण्याचं तू मला केव्हा थांबवणार आहेस. स्टॉप मेकिंग मी, तू मला केव्हा थांबवशील.
पे थ्रू माय नोज, हा जो अवास्तव खर्च आहे. फॉर सच एक्स्ट्रावॅगंट लुझेज, एक्स्ट्रावॅगंट म्हणजे अवास्तव, EXTRAVAGNT, व्हेरी एक्सपेन्सिव्ह. हा जो महागाचा खर्च तू माझा नेहमी चालवलेला आहेस, तो हा तू कधी थांबवणार. एक्स्ट्रावॅगंट म्हणजे अमर्याद, अवाजवी खर्च जो करते आहेस, तो कधी थांबवशील. देन व्हॉट हॅपन नेक्स्ट. मदर सीज मी बाय द आर्म, गेव मी अ गुड जर्क अँड सीटेड मी ऑन द बेड. शी फेच्ड on antiseptic lotion and applied it to my elbow and knees, but did not hug me. Within me lingered the yearning that she would hold me and console me. Even if she had given me just sympathetic pat, my smarting limbs would have been soothed. Here it is, expressions of Siley is came out from his soul. आता या पॅसेजमध्ये आपल्याला सायलीच्या मनातली खतखत बाहेर येते. मदर सीज मी बाय द आर्म, सीज म्हणजे पकडले, सीज म्हणजे काय, पकडले, धरले. मदर सीज मी बाय द आर्म, तिने माझ्या आईने माझ्या हाताला धरले. गिव्ह मी अ गुड जर्क, तिने मला जोरात ढकलले. अँड सीटेड मी ऑन द बेड, आणि तिने मला त्या बिछाण्यावर बसवलं. सीटेड मी ऑन द बेड, जर्क म्हणजे धक्का देणे, हिसका देणे. माझ्या हाताला धरून तिने मला हिसका दिला. जर्क देणे म्हणजे हिसका देणे, आणि हिसका देऊन तिने मला त्या अंथरुणावर बेडवर बसवलं. शी फेच्ड अँड अँटीसेप्टिक लोशन, फेच म्हणजे पसरवणे, फेच म्हणजे काय, पसरवणे. शी फेच अँड अँटीसेप्टिक, अँटीसेप्टिक लोशन म्हणजे जंतुनाशक मलम, अँटीसेप्टिक म्हणजे काय, जंतुनाशक, लोशन म्हणजे मलम. अँड अप्लाइड इट टू माय एल्बो अँड नीज, तिने माझ्या जखमी झालेल्या कोपरांवर आणि गुडघ्यांवर जंतुनाशक मलम लावलं, पसरवलं. बट डिड नॉट हग मी, सायलीज मदर डिड नॉट हग हर, सायलीच्या आईने तिला जवळ घेतलं नाही. हग म्हणजे जवळ घेणे, मिठी मारणे. तिने, सायलीच्या आईने सायलीला जवळ घेतलं नाही. विदिन मी लिंगर्ड अँड यर्निंग दॅट शी वुड होल्ड मी अँड कन्सोल मी. विदिन मी लिंगर्ड, रिमेन, लिंगर्ड म्हणजे रिमेन बिहाइंड, रेंगाळले, घुटमळले. बट विदिन मी लिंगर्ड, मी तिथेच घुटमळले. लिंगर्ड म्हणजे घुटमळले, बघायचे. लिंगर्ड मी रिमेन बिहाइंड, लिंगर्ड म्हणजे रिमेन बिहाइंड, तिथेच घुटमळले. अँड यर्निंग दॅट शी वुड होल्ड मी, अँड यर्निंग, लॉंगिंग फॉर, यर्निंग म्हणजे काय, लॉंगिंग फॉर, लॉंगिंग फॉर, ध्यास किंवा आस लागणे. तिथेच घुटमळले, मला असा आस वाटत होती, मला असं वाटत होतं, यर्निंग दॅट शी वुड होल्ड मी अँड कन्सोल मी, मला अशी आस लागली होती किंवा असा ध्यास वाटत होता की माझी आई मला जवळ घेईल, कुरवाळेल आणि माझं सांत्वन करेल. कन्सोल मी म्हणजे सांत्वन करणे, कन्सोल म्हणजे कम्फर्ट. आपल्याला कसं, आपण सायकलवरून खाली पडतो, आपल्याला खरचटतं, आपण घरी येतो, तेव्हा आपली आई काय करते, पटकन आपली जखम धुते, आपल्याला जवळ घेते, आपल्याला प्रेमाने कुरवाळते. तसं तिच्या आईने तिला काही केलं नाही. ती पडल्यावर, ती घरी आल्यावर तिला प्रेमाने जवळ घेतलं नाही, तिला कुरवाळलं नाही किंवा तिचं सांत्वन केलं नाही, म्हणून सायली नाराज होती. इवन इफ शी हॅड गिवन मी जस्ट अ सिम्पथॅटिक पॅट, तिने जर माझ्याकडे अतिशय प्रेमाळू किंवा दयाळू दृष्टीने बघितलं तरी चाललं असतं. माय स्मार्टिंग लिम्स वुड हॅव बीन सूथ, माय स्मार्टिंग लिम्स, वेदना, स्मार्टिंग लिम्स म्हणजे अवयव, स्मार्टिंग म्हणजे दुखणारे, वेदना जाणवणारे, जिथे लागलं होतं ते दुखतं आपल्याला, त्याला म्हणतात स्मार्टिंग, वेदना जाणवणारे. लिम्स म्हणजे अवयव. वुड हॅव बीन सूद, तिने जर मला जवळ घेऊन कुरवाळलं असतं, सांत्वन केलं असतं, तर माझे दुखणारे अवयव हे लवकर शांत झाले असते, लवकर बरे झाले असते. लिम्स वुड हॅव बीन सूद, सूद म्हणजे लवकर शांत होणे, सूद म्हणजे काय, लवकर शांत होणे किंवा वेदना कमी होणे. पुढे बघा, पुढचा पॅसेज. My younger brother was close by. As Mama walked away to the kitchen, he came and sat beside me. He placed his little hand on my arm and whispered, "Are you in great pain?"
I hugged him tight and started crying again. Now, after this incident, her younger brother was close by. Means Saily's younger brother was there. सायलीचा छोटा भाऊ तिथे होता. यंगर म्हणजे छोटा भाऊ. क्लोज बा म्हणजे जवळ तिथे उभा होता. ॲज मम्मा वॉक टू द किचन, जेव्हा सायलीच्या किचनकडे गेली, ही केम अँड सॅट बिसाइड मी. मीन्स Sally's brother was there. After going mama in the kitchen, Sally's brother came there and sat beside Sally. सायलीच्या किचनमध्ये गेल्यावर तो तिच्याजवळ आला आणि शेजारी बसला. He placed his little hand on my arm and whispered. Means Sally's brother placed his little hand on her arm. त्या छोट्या भावाने त्याचा हात तिच्या खांद्यावर ठेवला, हातावर ठेवला. अँड विस्पर्ड म्हणजे पुटपुटला. आर यू इन ग्रेट पेन? तुझं दुखतंय का? तुला जास्त त्रास होतोय का? तुला वेदना होत आहे का? आय हग्ड हिम टाईट अँड स्टार्टेड क्राईंग अगेन. मीन्स सायली हग्ड हिम. सायलीने तिच्या भावाला जवळ घेतलं आणि ती रडायला लागली, रडायला सुरुवात केली. हग्ड हिम टाईट म्हणजे सायलीने तिच्या भावाला घट्ट आवळून धरलं आणि ती रडायला लागली. देन व्हॉट हॅपन्ड? आय यूज टू वॉक क्वाईट कॉशियसली, yet I would often stumble. One day the class monitress announced, "Well, call her slippery." Others sleep on wet ground. Sally managed to sleep even on dry land. I used to walk quite cautiously. Means Sally used to walk very cautiously. आणि या प्रसंगानंतर सायली अतिशय सावधगिरीने चालायला लागली होती. Yet I would often stumble. म्हणजे ती अजूनही वॉक अनस्टेडीली, अजूनही ती अडखळत चालत होती. आय वुड ऑफन स्टंबल, ती अजूनही काही वेळ अडखत चालायची. वन डे द क्लास मॉनिटरेस अनाऊन्स. एकदा काय झालं, क्लासची जी वर्गनायिका होती, मॉनिटरेस म्हणजे वर्गनायिका, अनाऊन्स वी वी कॉल हर स्लिपरी. तिने अनाऊन्स केलं, तिने घोषणा केली, आपण हिला काय म्हणत जाऊ? स्लिपरी म्हणत जाऊ. म्हणजे घसरणारी, निसरणारी असं म्हणत जाऊ. Others sleep on wet ground. Sally managed to sleep even on dry land. Others sleep on wet ground. म्हणजे बाकीचे जे घसरतात तर ते निसरड्या किंवा ओल्या जागेवरून घसरतात. बट सायली मॅनेज टू स्लीप इवन ऑन ड्राय लँड. पण सायली ही आहे की ती कोरड्या जागेवरून सुद्धा घसरते. सून अ व्हर्स वॉज कंपोज इन माय ऑनर. अ व्हर्स म्हणजे पोएम, छोटी चारोळी कविता. लवकरच माझ्यावर एक कविता तयार झाली. कंपोज म्हणजे तयार होणे. इन माय ऑनर, माझ्या सन्मानार्थ एक कविता तयार झाली. स्लिपरी स्लिपरी स्लिपिंग विदाउट मक. आस्क हर द सिम्पलेस्ट क्वेश्चन, नो आन्सर इज युअर लक. स्लिपरी स्लिपरी स्लिपिंग विदाउट मक म्हणजे घसरणारी, चांगल्या जागेवर सुद्धा घसरणारी. स्लिपिंग विदाउट मक. आस्क हर द सिम्पलेस्ट क्वेश्चन, तिला कोणताही केव्हाही प्रश्न विचारा. नो आन्सर इज युअर लक, नेहमी तुम्हाला आन्सर नो येणारी अशी सायली. नो लास्ट पॅसेज ऑफ पार्ट नंबर 1. शेवटचा पॅसेज पार्ट नंबर 1चा. आय लिव्ड इन परपेच्युअल फिअर ऑफ एव्हरीवन, द गर्ल्स, द टीचर्स, द यंग अँड द ओल्ड. When I was in class, I dare not move out, and when I was outside, I was afraid of re-entering the class. Nor could I muster the courage to speak to anyone. I lived in perpetual fear of everyone. Means Sally lived in perpetual म्हणजे कॉन्स्टंट, नेहमी. सायली लिव्ड म्हणजे सायली कुठे राहायची? नेहमी. इन द परपेच्युअल फिअर, सततचं. परपेच्युअल म्हणजे काय? कंटिन्युअस, कॉन्स्टंट. कॉन्स्टंट ती भीतीमध्ये राहायची. परपेच्युअल म्हणजे कॉन्स्टंट, सतत, चिरंतन. कुठे राहायची? फिअर ऑफ एव्हरीवन, नेहमी ती लोकांच्या भीतीमध्ये वापरायची. द गर्ल्स, द टीचर्स, तिला भीती कोणाची वाटायची? द गर्ल्स, मुली, शिक्षक. द यंग, तरुण. अँड द ओल्ड, सर्वच प्रकारच्या लोकांची तिला कायम भीती वाटायची. परपेच्युअल फिअर, सतत ती भीतीमध्ये राहायची. When I was in class, I dare not move out again. I dare not move out. When she was in the class, when Sally was in the class, she was not come out from the class. जेव्हा ती वर्गात असायची तेव्हा ती बाहेर यायला घाबरायची. ती बाहेर येऊ शकत नव्हती. शी डेअर नॉट मूव्ह आउट, म्हणजे ती बाहेर यायला घाबरायची. अँड व्हेन शी वॉज आउटसाईड, जेव्हा सायली बाहेर असायची,
शी वॉज अफ्रेड ऑफ री एंटरिंग द क्लास. आणि ती क्लासमध्ये एंटर करायला घाबरायची, वर्गात यायला घाबरायची. नॉर कुड आय मस्टर द करेज टू स्पीक टू एनीवन. ती कधीही कोणाशी तिचं डेअरिंग व्हायचं नाही की इतरांशी ती बोलेल. मस्टर करेज, धैर्य एकवटणे. ती नॉर कुड आय मस्टर द करेज म्हणजे ती धैर्य एकवटू शकत नव्हती लोकांशी बोलण्याची. तिला सगळ्यांशी बोलण्याची भीती वाटायची. बिकॉज शी लिव्ड इन अ परपेच्युअल फिअर ऑफ एव्हरीवन. कायम ती नेहमीच प्रत्येकाची भीती मनात बाळगून वागायची, फिरायची. ओके, टुडे वी स्टॉप हिअर. टुमॉरो वी स्टार्ट फ्रॉम द पार्ट नंबर 2. नाउ फॉर युअर होमवर्क, पेज नंबर 18 and 19, पान नंबर 18 आणि 19 वर जे शब्द तुम्हाला नवीन आणि कठीण वाटतात ते सगळे डिक्शनरीमध्ये बघून, मी आता तुम्हाला बऱ्याच शब्दांचा अर्थ सांगितलेला आहे. ते सगळे शब्द, एक शब्द 10 वेळा वहीत लिहायचा आहे, स्पेलिंग सहित आणि अर्थासहित. एक्स्ट्रा व्हॅगंट, EXTRAVAGANT, एक्स्ट्रा व्हॅगंट, व्हेरी एक्सपेन्सिव्ह, न परवडणारे, अमर्यादित, अवाजवी असा याचा अर्थ आहे. तो तुम्ही लिहून घ्यायचा आहे, वहीमध्ये असा पाठ करून लिहायचा आहे. अमर्याद किंवा अवाजवी, एक्स्ट्रा व्हॅगंट. ओके, या पद्धतीने सगळे शब्दार्थ तुम्ही 10 शब्दार्थ वहीत स्पेलिंग अर्थासहित पाठ करायचे आहेत. हा तुमच्यासाठी होमवर्क आहे. ओके, बाय, हॅव अ नाईस अँड वंडरफुल डे. सी यू इन द नेक्स्ट वीक.